आणखीन एका ओवीमध्ये सुरेख सांगतात, वारी चाललीये, लोक चाललेत आणि त्या चाललेल्या प्रवाहाबरोबर बघून सुद्धा असं वाटतं, पुढा स्नेह पाझरे, माघा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. खरोखर जर कृपा असेल ना तरच वारीला जावंसं वाटतं. आणि दुसरं सांगू, खरोखर त्याचं बोलणं असेल आणि आपलं सुकृत जर धड असेल तरच आपण वारीला जातो. नाही तर मी येऊ करीन, असं करीन, जमवीन, अमुक तब्येत आहे, प्रकृती आहे, ही कारणं तिथे अजिबात चालत नाही. कृपा आधी. कृपेसाठी आपल्याला संतांच्या शब्दांची वाट पाहावी लागते. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची, म्हणून गाथेचं पारायण करायचं, म्हणून एकनाथी भागवत वाचल्याशिवाय जेवायचं नाही. वारकरी ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय कधीही राहत नाही. गावोगावी ज्ञानेश्वरी पारायणाचे सप्ताह होतात. सगळ्यात महत्त्वाचं कारण, ज्ञानेश्वरीतला शब्द हा सिद्ध मंत्र आहे, अनुभवाचा शब्द आहे. वाचल्यानंतर वृत्तीच पालटते, भावार्थ बदलतो, जगण्याच्या संचिताला व्यापक आकाश मिळतं आणि आकाशाच्या मध्ये असणारं वृत्तींचं इंद्रधनुष्य सुद्धा प्रसाद बनतं. म्हणून कृपा लागते, म्हणून त्यासाठी शब्द लागतात. ज्या ज्या ग्रंथांची पारायणं कशाला करायची? श्रोते हो, पारायण म्हणजे पुन्हा पुन्हा वाचणं नव्हे. पारायणाची अप्रतिम व्याख्या शंकराचार्यांनी केली आहे. ते म्हणतात, वृत्तीतून आलेला अनुभवाचा शब्द अनुभवाच्याच मुशीतून सिद्ध करीत करीत, त्याची आवर्तनं करीत, तो आपल्या श्वासात भिनवणं आणि वृत्ती ईश्वरमय करणं, याला पारायण म्हणतात. पारायण सुद्धा कृपेनेच होतं. आपल्याला जर इच्छा झाली तरच आपण माऊलीच्या दर्शनाला जाऊ शकतो. मी असे कितीतरी पाहिलेत, मंदिर जवळ आहे, वर्षानुवर्ष जात नाही, काहीही बिघडत नाही त्यांचं आणि देवाचं. पण प्रश्न काय आहे, वृत्तीचं बिघडतं, देवाचं काहीही बिघडत नाही. माऊलीने सुरेख उत्तर दिलेलं आहे. आपल्या जगण्याचे स्वामी आपणच असतो आणि आपल्या जगण्याचे सैतान पण आपणच असतो. आपली वृत्ती त्यामधून कशी आणायची आणि कशी टाकायची, याचा सगळ्यात महत्त्वाचा विवेक आपण ठरवला पाहिजे. ज्ञानदेवांनी चांगदेवांना नुसतं नाही सांगितलं उभे राहा म्हणून, ज्ञानदेवांनी चांगदेवांना सांगितलं, एवढी सर्कस कशाला घेऊन आला? अरे मी तुला प्रकाशात सुंदर चालून दाखवतो, कशाला या प्राण्यांना त्रास दिला? याला म्हणतात नम्रतेची कृपा. आणि ही कृपा वारीच्या माध्यमातून सुफळ आणि संपूर्ण होते. म्हणून वारी हे कृपेचं माहेरघर आहे. माऊलींच्या प्रत्येक ओवीमध्ये जीवनाचा अर्थ दडलेला आहे. बुलेटिनमध्ये इतकंच जातं. आता आपणही करूया विठू नामाचा गजर.
24 तास एक पाऊल पुढे.